फोन केला होता ना, 2-3 मिस कॉल दिसले तुझे. आम्ही अभ्यास करत होती, मला माहीतच नाही ते मिस कॉल कधी आले तर. बोल ना, काय म्हणतास? काय म्हणू बा आता तुले मी, तुलाही मोठी झाली बा आता. भावाच्या मतान नाही ऐकत, आईच्या मतान नाही ऐकत, बाबाच्या मतान नाही ऐकत. माया मतान तरी काय ऐकशील? काऊन बाबा गिबा कुठं आहे? असं म्हणजे तुला खबर भेटली वाटते नाही? आईनं सांगितलं असन तुले, आईनं सांगितलं असन, नाही तर मग राणी वहिनीनं सांगितलं असन. दोघीतून कोणी एक राणी वहिनीच असन. राणी वहिनी जास्त चुगल्या लावी आहे. राणी वहिनीनं सांगितलं ना तुले? शेताताई, राणी वहिनीचं नाव कायले बदनाम करून राहिली? आईनं सांगितलं मला, राणी वहिनीनं की नाही सांगितलं. त्यानं मला फोनही नाही केला आणि वहिनीनं काही सांगितलं नाही मला, आईनं सांगितलं. आणि सांगितलं तर काय झालं? घरच्या पोरीजवळच सांगितलं ना मी, कोण त्या घरची नाही होय का? मला कोणा सांगितलं कोण राहिली गुबडे? ते काय म्हणणं आहे मग आता सांग, ते काय म्हणणं आहे शेताताई? फक्त एवढंच म्हणणं आहे संदे. मी काय म्हटलं, पोरगा पाहून घे. आई बाबा म्हणते, दादाही म्हणते, दादाचं लय मन आहे म्हणते, पोरगा पाहून घे. जर तुला पसंत आला तरच समोर गोष्ट करायची, नाही तर करायची नाही. पोरगा लय सुंदर आहे म्हणते, ते बँकेत आहे म्हणते, मग पाहून तर घे एक वेळा. मग समोरचं समोर पाहू. त्याला पसंत आली पाहिजे. तू का लगेच मी नाही जात, मी नाही करत चालू करता निसते आपली. ताई, मला काही लग्न करायचं नाही आहे, तुला सांगतो मी. मला 2 वर्ष लग्नच नाही करायचं आहे. शेताताई, तू काय माय मागं लागतं? मी सांगितलं ना घरच्या आईले, मला नाही करायचं लग्न. मी पाहतच नाही, मला नाही पाहायचं त्या पोराले गिराले. आणि जाऊ दे, त्याला दुसरी येत असेल पसंत, दुसरी येऊ दे, मलाच नाही करायचं. तर दुसरी येऊ दे म्हणजे त्याला 17 भेटते, तू नाही करशील तरी. त्याचं काय, बँकेत आहे, चांगला पोरगा आहे, सुंदर आहे, दिसाले चांगला आहे, हँडसम पोरगा आहे, त्याला काय भेटत नाही का? सांगू राहिली मोठी तर. आणि तू काही निसती 2 वर्ष म्हणजे आता कितीची आहे तू? 26ची आहे, मी 28ची आहे. नाही झालं लग्न. अजून 2 वर्ष मग कसा पोरगा भेटते, कसा नाही भेटत? वय वाढून जाते. बरोबर तर आहे आईचं बाबाचं. लग्न करून घे. चांगला जर पोरगा असन तुम्हाला, पसंत गिसन असन, घरचे चांगले आहे म्हणते त्याच्यावाल्या, 7 एकर जमीन आहे म्हणते त्याच्या घरी. ते पोरगा बँकेत आहे, पाहून तर घे एक वेळा. मी नाही करत राहतं निसती. ते काय बाहेर गिर आहे काय? बाहेर गिर असेल तर तसं सांग. नाही होत आई, बाहेर गिर नाही आहे मायावाला, काहीच नाही आहे, काहीच नाही, कोणासोबत काही नाही आहे. तुला कोण सांगी माय बाहेर आहे म्हणून? काही बी आपली लावतं तू. मला नाही करायचं लग्न शेताताई, मला 2 वर्ष अभ्यास करायचा, मला नाही करायचं लग्न. मी सांगे नाही मध्ये सांगाले नाही. माय असं म्हणणं आहे का तुझे काही असन बा तर मला सांग. मी बोलतो दादासोबत ना बाबासोबत, काही असन तर चांगला पोरगा असन त्या मनात एखादी, त्या मतानं तर करून द्यायला काय हरकत आहे? तू 2 वर्षावरच गाडी अटकली तुझी वाली. मी नाही तर केलं लग्न. मग माझं शिक्षण बंद झालं का? शिकूनच राहिली ना मी बी. मग काय झालं, तू आपल्या लग्न झाल्यावर शिकता येते ना. मला समजून नाही राहिलं. मला त्यावर डाऊट आहे. 2 वर्ष करताना ते 2 वर्षाचं का होय ते नाटक? नाही हो बाई, तसं काहीच नाही आहे. 2 वर्ष म्हणजे मी 2 वर्षांना मायवाला डबल MA होऊन जाते बा म्हटलं, तर मग मी काहीतरी समोर करायचा विचार करून राहिली. आता तसं काहीच नाही आहे हो ताई मायवाला. तू बाई बोलण्यात अडखडून राहिली संध्या. तुला सांगतो मी. आणि मी ती तसं आली होती ना आता, तर मला तू सारखी फोनवर दिसत होती. मॅसेज टुक्कून वाजला का मॅसेज दिला तिनं रिप्लाय. पण मी दुर्लक्ष केलं. चला बा मैत्रीण असन. मी त्या फोनही चेक नाही केला का काही नाही. पण मला थोडासा डाऊट तेव्हाच आला होता. तू मला खरं सांग काय आहे काय नाही तर. नसन तुला इच्छा लग्न करायची, त्या मतान लग्न करायची असन ते सांग. म्हणजे मग आम्हाला कसं थोडंसं हे होते विचार करायले. तू आईले बाबाले तू सरळ म्हणतो का मला लग्नच करायचं नाही. काय आहे काय नाही तुला सांगशील का? नाही हो बाई, तसं काही नाही. तसं काहीच नाही. मैत्रिणीलाच मेसेज करत होती. तू जर म्हणलं असतं तर मी दाखवला असतं फोन तुले चेक करून मायावाला. तर तसं काहीच नाही. मी ठेवतो फोन. बाई तू मोबाईल सोबत घेऊन फिरत होती. इकडं पुऱ्या लाटून राहिली माझ्यासोबत आणि मोबाईल पाच जाय 10 वेळा. मोबाईल पुऱ्या लाटत जाय 10 वेळा. मोबाईल पाच जाय. आणि पुऱ्याचं ताट घेऊन गेली होती तू, मोबाईल सोबत घेऊन गेली होती. मला शिकून राहिली काय तू? चेक करायचं सांगू राहिली तर. बाई मी ठेवतो फोन. मला फोन येत आहे मैत्रिणीचा, अर्जंट काम आहे. पहिले काय सांगू आता मी, मला त्याला भेटाच लागत नाही. भेटल्याशिवाय नाही होणार. त्याच्या सोबत ना सगळं क्लिअरच करावं लागेल मला. कोणाला भेटा लागेल बाई? कुठे चालली हो संडे? आई मैत्रिणीचा फोन आला होता, ताईचा फोन आला होता. ताई सोबत बोलली आणि मैत्रिणीचा आलता फोन. मला तिच्याजवळून नोट्स आणायची आहे. आणि तू काय सांगितलं होतं आईने मला किती बोलली ती फोनवर? सांगू नाही तर काय करू मग? ऐकूनच नाही राहिली तू कोणाचं तर. बाई तू बिनफालतू हे करत राहतं. दिलं तिथं ताईले सांगून. काही गरज होती का सांगायची? काय करू नाही राहिली. 5 मिनिटं झाली. नुसते टोन फुगून आहे. काय झालं संध्या?
काऊन नाही बोलून राहिली? काय झालं? काय बोलू मी तुझ्यासोबत? सांग बरं. तू 2 वर्ष थांब 2 वर्ष थांब करून राहिला. आता घरचे माझे थांबून नाही राहिले. पोरगा आहे बँकेमध्ये चांगला आहे. आणि दादाच्या मित्राच्या ओळखीचंच आहे. सगळे मागं लागले, ताईपासून तर दादापर्यंत पासून. मला काही समजून नाही राहिलं समजाले. तुला म्हणतो की आपण घरी सांगू घरी सांगू, मी माझ्या घरी सांगतो. तू ये आई बाबाला भेटायला, तर तू तसंही नाही. आज ताई काय म्हणे, मला कोणी असं म्हणे मनात ते तरी सांग म्हणे. काय सांगू मला समजूनच नाही राहिलं. तुला करायचं असेल त्या मुलासोबत लग्न तर करून घे. मग तू चांगला मुलगा आहे, बँकेत आहे तर करून घे. तुला काही लाज गीज वाटते का नाही रे? मजाक करायचा टाइम आहे का? आम्ही सिरियस मध्ये बोलत आहे. अगं संध्या, तुला माहित आहे ना माझी परिस्थिती कशी आहे. गरिबाची परिस्थिती आहे माझी. आई बाबाने मोठ्या मुश्किलनं मला शिकून राहिले. 2 बहिणीचे लग्न किती मुश्किलनं झाले. तुला सगळी परिस्थिती माहित आहे माझीवाली. तुला सांगितलं ना मी. आता पण अंदाज तू आता लग्नाचं सांगू राहिली. 2 वर्षात कसं मला जॉब वगैरे लागते. आता माझं या वर्षी पूर्ण कम्प्लीट होते शिक्षण, तर मग मी पुढल्या वर्षी जॉब करून लागेच तुझ्यासोबत लग्न करतो. म्हणून म्हटलं तुला 2 वर्ष थांबा. काय माहित आहे म्हणतो मला तुझ्या घरची परिस्थिती? काहीच माहित नाही मला. कधी नेलं तू तुझ्या घरी? तुझ्या बहिणीविषयी फक्त सांगतो तू. काय आहे काय नाही काही सांगितलं नाही तू अजूनपर्यंत. अगं पण माझं सगळं बरोबर असल्यावरच नेणार ना मी घरी. आता सगळ्याला सांगून देऊ आणि मग हे करू. एक तर आपल्या दोघांनी जॉब नाही, दोघे जॉबलेस आहो आपण. मग कसं करायचं? लग्न करून घ्यायचं. मग काय करायचं? फालतू झगडे करून घ्यायचे आपले आपसात. मग आता बरं वाटते ते, पण नंतर किती जड जाणार आपल्याला लग्न करून घेतल्यानंतर. म्हणून म्हटलं तू पण एक यावर्षी तुझंही बी पूर्ण होते, माझंही पण पूर्ण होऊन जाते. तू पण चांगला जॉब कर, मी पण चांगला जॉब करतो. मग लग्न करून घेऊ. 2 वर्ष नाही थांबणार का तुझ्या घरचे? इथं 2 वर्षाची गोष्ट करून राहिला तो. 4 वर्ष झाले आपल्यावाल्या रिलेशनला, माहित आहे का तुला? 4 वर्ष झाले. तू 2 वर्ष अजून थांबणार आहे का? एक दिवस माझा मुश्किल चालला घरात. सगळे माझ्या मागे लागले. त्या दिवशी मी धमकी नसती दिली ना पळून जायची, तर माझ्या घरचे लोक अजूनपर्यंत पोरग गिरग टाकून सर्व रेडी करून ठेवलं असतं सगळं. तू 2 वर्षाची गोष्ट करून राहिला. नको. रडतं कशाला ग तू? रडतं कशाला ग तू? संध्या रडू नको बरं. रडतं कशाला? मग तू मला किती सपोर्ट केला माझ्या शिक्षणाला, याला त्याला. लागले पैसे मला देत गेली तू. आणि आता थोड्याशासाठी अशी करू राहिली का? जेमतेम 2 वर्ष राहिले आपले. आता 4 वर्ष झाले ना आपल्या रिलेशनला. मग आता 2 वर्ष नाही काढू शकत का? काढू शकतो मी 2 वर्ष काढू शकतो. पण तो आई बाबाले माझ्यावाल्या घरच्या आई वडिलाले तर भेटून घे ना एक वेळा. त्याला सांगून तर दे. एक तर मग माझं 26 वर्ष मला चालू आहे, आणि मग आता आईचं लग्न झालं ते मग अजून काही करून राहिले. त्याला बी काळजी वाटून राहिली ना. मी भेटून काय करू तू सांग बरं. त्यानं मला कामाधंद्याचं विचारलं तर मग काय करायचं? भेटून कसं? थांब ना, मला जॉबवर लागू दे. मग लागेच मी स्वतःहून येतो. हक्काने येतो ना, हक्काने तुझा हात मागतो मी. फक्त मला जॉबवर तर लागू दे. तू एवढी घाई काऊन करू राहिली? समजाव ना कसंही तुझ्या घरच्या लोकांना. काढ ना 2-1 वर्ष अजून. नाही जमणार गौतम. आता जमणारच नाही. तुला समजून नाही राहिलं गौतम माझी परिस्थिती. मी एक दिवस त्याला कसं समजावून सांगू मला तेच समजत नाही. रोज तरी मी काय खोटं बोलणार? तू सांग बरं. अभ्यास करतो मला शिक्षण करायचं आहे अशीच म्हणत राही तुम्ही. जास्त जबरदस्ती नाही करू शकत मी त्याले. मला तर भीती वाटते आज ना उद्या ते माझे लग्न जोडून टाकन दुसऱ्यासोबत. ये ना त्याला भेटाले गौतम. तू ये ना भेटाले गौतम. एक वेळा भेटून घे, आई बाबा सोबत बोलून घे, दादा सोबत की. मग 2 वर्ष काय मी 4 वर्ष थांबायला तयार आहे. फक्त तू त्याला भेटून घे. बरं सांगतो मी. 1-2 दिवसात सांगतो कधी भेटायचं काय भेटायचं. येतो तुझ्या आई वडिलाला भेटायला मी येतो. खरंच येतं ना तू गौतम? खरंच येतं ना? आता खरंच मला लपवणं लय मुश्किल झालं रे. मी नाही लपू शकत. ताईला माझ्यावर लय डाऊट झाला. तू एक वेळा आई बाबाला भेटून घे, सगळं क्लिअर करून घे. मग का नाही मी आई बाबाला लगेच समजून सांगतो का 2 वर्ष आम्ही दोघे जण लग्न नाही करत म्हणून. ऐकन ते तू आल्यावर तुझं म्हणणं ऐकन. होऊ शकते. बरं ठीक आहे ना. 2-4 दिवस थांब. मी मग येतो भेटायला तुझ्या घरच्या लोकांना येतो. ठीक आहे. जाते मग मी घरी आता. मला वेळ होऊन राहिला. मी आईला म्हटलं लवकरच नोट्स घेऊन येतो म्हटलं मैत्रिणीच्या घरून. ठीक आहे ना. मी काय म्हटलं, संध्या 2000 दे ना तुझ्या जवळची असेल तर. माझ्याजवळ नाही आहे का? आता जॉबच नाही आहे तर काय, मला शिक्षणालाही खूप हे लागून राहिले. दे ना 2000 रुपये असेल तर. हाय घे माझ्याजवळ. हाय घे. पण तुला कशाला पाहिजे आता?
काही नाही ग, माझ्या बहिणी वगैरे येईन का नाही आता, माझ्याजवळ पैसे नाही त्या राखी बांधून, तर त्याला काही नाही काही घ्यावं लागेल का रे. हा, तर माझ्याजवळ पैसे नाही आहे. तू का नाही तुझा हिशोब सगळा करून ठेव एका रजिस्टर मध्ये, किती घेतले काय घेतले. मग मी जॉब लागला म्हणजे तुला सगळेच्या सगळे परत करीन. हा, राहू दे शायन्या, बहिणीला द्यासाठी मला पैसे मागून राहिला तू. ना आतापर्यंत एवढे दिले ते पैसे. सगळे व्याजासकट घेईन म्हटलं मी लग्नानंतर, लक्षात ठेव तू. हा गौतम. अगं व्याजासकट काय, मी बंदाच्या बंदा तू जसा हो. मग पैसे काय माझे, पैसे काय ना मी काय, सगळं तू जसं आहे. मग तुझंच राज्य आहे, टेन्शन नको घेऊ तू. एकदा तर मला जॉब तर लागू दे. थांब, देते मी तुला पैसे. घरी जायला मला वेळ होऊन राहिला. हाय माझ्या बॅगेत, देते मी तुला पैसे. 15 मिनिटं झाले, 15 मिनिटं वाली एक शब्द नाही बोलून राहिली. ते बोलायला पाहून राहिली मोटर 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 मोटर. आणि मी ना पाहिल्याबरोबर तिकडे तोंड करते. मग कशी आहे रे शायन्या वानाची, अशीच करून का तर काय माहित का. ए भुताडे, बस गेली काय हो. अहो शायने जास्तच भाव खाऊन राहिली काय हो तू. भाव का आले एवढ्या वेळचं मी इथं बसून आहे, एक शब्द नाही बोलून राहिली. स्वतःहून बोललो मी तर त्याच्यातही भाव खाऊन राहिली. नाही बोकना आहो का म्हणते मला. बोकना दिसतो का तुले मी. सोनम गेली 9:30च्या बसनं. तिच्या कॉलेजमध्ये सेमिनार आहे काय चालू इथं तिचा वाला, तर ते गेली सकाळीच गेली 9:30च्या बसनं. फुगल्या वानाचे. मला सांगू राहिली अजून तू कोण नाही गेला म्हणून. मी मला माहित नाही का तू 10:30च्या बसनं येत असतं म्हणून. आणि तुला चांगल्या तऱ्हेने माहित आहे मी तुझ्यासाठी आलो बा म्हणून 10:30च्या बसवर. मग काय रे नाटकं करून राहिली हो सारखी, बोल ना आता. मी करून राहिली का नाटक, का तू करून राहिला. तू नुसतं ब्रेकअप केला माझ्यासोबत. डोकं आहे का नाही आहे हो शिकले. तुला माहितही पडलं का सोनम सोबत नाही काहीच नाही, तरी पण याकडे पण दाखवतो मध्ये. शिकून राहिली का जास्त. काय करू तू तिच्या समोर मला किती बोलला, किती शिवा दिल्या. तिकडले टाईट नको जात जाऊ म्हणते, तिला कामच आहे म्हणते तेवढे. म्हणजे मला काय फिरायचंच काम आहे. मागं सांगितलं होतं ठ्या मौल्यात जात नको जात जाऊ म्हणून. तू ऐकतं का माझ्या मतानं का नाही ऐकत. मी पाय तुला चांगल्या याच्यात सांगतो आता, पुन्हा समजावून सांगू राहील तुला. शिकले तिकडल्या मौल्यात जात नको जाऊ. तिकडल्या मौल्यातले पोट्टे बरोबर नाही आहे. पोरीले नाव बोट ठेवते आणि मजा उडवते, मग मागं काही बी बोलते भरते. मला माहित आहे आता, मी राहतो बस स्टॉपवर. कोण कोणाला काय म्हणते कोण कोणाला काय नाही. तर तू त्याच्या नजरेत नको येऊ, तुला सांगतो मी. तिकडल्या मौल्यातले काही पोरी चांगले नाही आणि पोरही चांगले नाही. ते तू एक मैत्रीण नाही, तेच थोडीशी बरी आहे. मी तिच्याच घरी गेलती ना. मग कोणाच्या घरी गेलती, तिच्याच घरी गेलती ना. जिप्रे तुले कॉलेजमध्ये बोलायला का होते तिच्यासोबत, घरी जायची काही गरज आहे का. कोणी आहे का तिकडे त्या मौल्यामध्ये ते आलं तर आवडा तिच्या घरीच जातं. म्हणूनच माझ्यासोबत ब्रेकअप केलं वाटते तू. नाही केला ब्रेकअप, तुलाच केला ब्रेकअप. आणि माझ्या कोणीच नाही तिकडं सांगू राहिला. तर तुला बस तेवढंच दिसते रे, तेवढंच दिसाले. इकडं कोणी आहे का, ब्रेकअपचं नाव घेतलं का तिकडं कोणी आहे का, काही आपल्याला होते. मग जात नको जातो तिकडं, काही गरज नाही जायची. नाही का तू असं भांडण करतो ना म्हणून मला राग येते. मग म्हणून जाणून बुजून गेलती मी तिकडं. सरकर आली एकमेकावर विश्वास ठेवायचा आणि सरकर राहायचं. तुला माहित आहे ना का माय तुझ्यावर प्रेम आहे, तुझ्या मायावर प्रेम आहे. मग काय लय एवढे नाटकं करायचे. नाटकं करायले जेव्हा त्या सोनमनं तुले सांगितलं तेव्हा यकीन आला तुले. नाही तर मग ते नसती बोलली त्यासोबत आणि तू नसती बोलली तिच्यासोबत, तर तू अशीच फुगून राहिली असतं फुगाडे. झालं ना आता तेच सांगशील मला. अरे रोशन बस आली रे, माय पास संपली आहे. माय तिकीट काढूया का मायावाली. कौसुबाई काऊन काऊन एवढ्या भर पोईन राहिल्या हो तुम्ही. दमपूस आणलं बापा तुम्ही. आरामशीर घे ना. काय डबल रोज देऊन राहिला का तो वावरवाला तुम्हाला. हो जी हो ना बापा. कौसुबाई तुम्ही काय व्हायची काऊन एवढे पोईन राहिल्याची बापा. कुत्री मांग लागल्यासारखी पोईन राहिल्या. आरामशीर घ्यायचं. चालतेच आहे आता निंद. अमाय बाई हो का हो. जास्तच पोईन राहिली आहे ना मी. नाही पोयत बापा आता. मला काय माहित. मी म्हणलं मी मांग गिंग राहीन बा. एक तर माझ्या हातानं होत नाही आहे बरोबर, तर म्हणून पोईन राहिली बापा. आपण एवढं का बिचारे वा. काय बापा तुम्ही बरोबरीत राहायचं. सारखं आरामशीर बोल. आपलं नागिन सारखं डोलत राहायचं. एवढं काय सप्प पैताजी तुम्ही. माय मांड्या दुखून राहिल्या बाई. याच्या मांग पिऊन राहिली मी. मी म्हटलं वावरवाल्याने मांग दिशील
हा एक तर मग वावरवाला तो माय इकडून होते बाई इकडून होते इकडून होते बाई इकडून होते. काय माहित वावरवाला काहून असा करते तर मी मागं राहतो का नाही तुमच्यावाला म्हणून तो इकडून येते. मला भेवाई लागते बापा त्याचावाला म्हणून का काही करत. बरं झालं बाई चंदा ओढते माईवाली एक पात चंदा ओढाले थोडीफार घेते बिचारी ते. अहो मला का नाही या कौसुबाईच्यानं घ्या लागून राहिली. या कौसुबाई पळती ना समोर आरामशीर घ्या बापा कौसुबाई आता तुम्ही. आता काही घाई नका करू. आपल्याला काही थोवाला काही डबल रोल नाही देणार आहे वावरवाला. जेवढा आहे तेवढाच रोज देणार आहे. आरामशीर घ्या. बरं बापा आरामशीर घेतो. हे कुठं गेली अंता ना आपली गंगा आजी अंता जांभ पाडून राहिली. मार लहानशा लेकरावानी मार उड्या मारून राहिली ते कुदून राहिली तिकडं. जांबाचं झाड आहे का नाही चांगले जांब आहे मोठे मोठे. मी म्हटलं जायच्या वेळेस घेऊ आताच म्हणते नाही मला आत्ताच खायचं. गेली बाई तिथं. मग मी चालली आली इकडं आणि तुम्ही कुदू नका. तुम्हाला सांगतो कौसुबाई थोडंसं आरामशीर घ्या. नाही कुदत ना बापा आरामशीर घेतो ना व सांगितलं ना बिचारी या चंदा नाही बी तूही बी सांगू राहिली. चल जाऊ पातीवर. हो पाटीवर जावं लागेल ना. मित्र आणि मैत्रिणींनो सबस्क्राईब वाढा लाईक करा आणि कमेंट्स नक्की करा. मी वाचतो सगळ्याचे कमेंट्स. आणि माझंवाला चॅनल नाही का मोनेटाईज याच्यावर आहे आता. आणि जमलं तुमच्याकडून तर माझे जे पुराणे चॅनल आहे का नाही ह्यावाल्या चॅनलवरचेच एक चॅनल तर माझं बरबाद झालं. आता हे थोडं होऊन राहिलं तर पुराणे चॅनल जे जुने चॅनल आहे ना ते बघा शक्य हो तोपर्यंत तेवढी मदत करा. व्ह्यूज वाढून जाईन तर वाढून जाईन कसे बी. तुम्हाला आवडत असन तर असं काही जबरदस्ती नाही आहे. पण जमत असन तर शक्य होईन तर माझेवाले जे पुराणे व्हिडिओ आहे ना ते पहा. म्हणजे तेवढंच माझावाला वॉच टाईमही वाढून जाईल. मोनेटाईजवर आहे ना आता तर त्याच्यामुळे म्हणत आहे. एवढी मेहनत करा एवढं म्हणजे थोडासा सपोर्ट करा आणि कमेंट्स करा मला. मी तुमच्या आवर्जून कमेंट्स वाचतो. मला लय बरं वाटते बरं. आणि काही चुकी वगैरे झाली असेल तर सांगत चला आणि हे करत चला लाईक करत चला आणि सबस्क्राईब वाढवा नक्की. भेटू मग उद्या.